1991 एक असं वर्ष ज्याने जगाचा चेहरामोहराच बदलून टाकला. सोव्हिएट युनियनचं विघटन झालं आणि बघता बघता संपूर्ण राजकीय नकाशा नवीन दिसू लागला. पण या एका घटनेने पुढची अनेक वर्ष कशी घडवली? चला, महाराष्ट्र राज्य मंडळाच्या इयत्ता 12वीच्या राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमाच्या आधारे आज आपण 1991 नंतरच्या जगाचा हाच रोमांचक प्रवास एकत्र उलगडूया. बघा, शीतयुद्धाचा शेवट म्हणजे फक्त एका संघर्षाचा अंत नव्हता. विचार करा, हा जणू एका डॉमिनो इफेक्टमधला पहिला डॉमिनो होता. तो पडला आणि मग काय, एका मागोमागे जागतिक समीकरणांमध्ये मोठे बदल होत गेले. नवीन देश जन्माला आले, सत्तेची जुनी केंद्र बदलली आणि जगासमोर एकदम नवी आव्हानं उभी राहिली. खरं तर याच बदलांच्या साखळीने आपला आजचा जग घडलंय. तर मग या बदलाचा सगळ्यात पहिला आणि मोठा परिणाम काय झाला? तर तो होता द्विध्रुवीय जागतिक व्यवस्थेचा अस्त. म्हणजे अमेरिका आणि सोव्हिएत युनियन या दोन महासत्तांमध्ये जे जग विभागलं गेलं होतं ते आता बदलणार होतं. आणि याच बदलातून अनेक नवीन देश उदयास आले. सोव्हिएत युनियन आणि युगोस्लाव्हिया एकेकाळचे हे बलाढ्य देश अक्षरशः विखुरले. यातून स्वयंनिर्णयाच्या हक्काला एक प्रकारचं बळच मिळालं आणि जणू काही नवीन राष्ट्र तयार होण्याची एक लाटच आली. आता काही ठिकाणी जसं की चेकोस्लोवाकियामध्ये हे विभाजन अगदी शांततेत झालं. चेक आणि स्लोवाक असे दोन वेगळे देश झाले. पण दुसरीकडे पूर्व तिमूर, एरिट्रिया आणि दक्षिण सुदानसारख्या देशांना मात्र स्वातंत्र्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. आणि हे बदल सगळ्यात जास्त कुठे दिसले असतील तर ते युरोपमध्ये. या नकाशावर एक नजर टाकली तरी लक्षात येईल की 1991 नंतर युरोपच्या राजकीय सीमा कशा पूर्णपणे बदलून गेल्या. कितीतरी नवीन देश अस्तित्वात आले आणि साहजिकच यामुळे जागतिक राजकारणाची सगळी समीकरणच बदलली. सोव्हिएट युनियनच्या विघटनाचा दुसरा परिणाम काय? तर जागतिक सत्तेचा दुसरा ध्रुवच नाहीसा झाला आणि जग बनलं एकध्रुवीय. याचा सरळ सरळ अर्थ असा होता की अमेरिका आता जगातील एकमेव महासत्ता म्हणून उदयास आली होती. आणि अमेरिकेला आपलं हे नवीन स्थान सिद्ध करण्याची संधी लगेचच मिळाली. 1990 मध्ये जेव्हा इराकने कुवेतवर आक्रमण केलं तेव्हा अमेरिकेने पुढे येऊन एका बहुराष्ट्रीय सैन्याचं नेतृत्व केलं आणि कुवेतला स्वातंत्र्य केलं. या मोठ्या यशानंतर तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज H.W. बुश यांनी न्यू वर्ल्ड ऑर्डरची घोषणा केली. आता याचा अर्थ काय होता? तर एक असं जग जिथे सगळे आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन करतील आणि कोणी आक्रमकता दाखवली तर सगळे मिळून त्याला विरोध करतील. अर्थात हे सगळं अमेरिकेच्या नेतृत्वाखालीच होणार होतं. बरं, कोणताही देश महासत्ता कसा बनतो? तर त्याच्याकडे दोन प्रकारची शक्ती असते. पहिली म्हणजे हार्ड पॉवर. नावाप्रमाणेच ही आहे लष्करी आणि आर्थिक ताकद, म्हणजे दुसऱ्या देशांना त्यांच्या इच्छेविरुद्ध वागायला भाग पाडण्याची क्षमता. आणि दुसरी आहे सॉफ्ट पॉवर. ही सक्तीची नाही तर आकर्षणाची शक्ती आहे. देशाची प्रतिष्ठा, तिथला सांस्कृतिक प्रभाव, परंपरा या गोष्टींमुळे इतर देश आपोआप खेचले जातात. अमेरिकेच्या वर्चस्वामागे या दोन्ही शक्तींचा जबरदस्त मिलाफ होता. पण एक मोठा प्रश्न उभा राहतो. दोन महासत्तांमधला संघर्ष संपला म्हणजे काय? जगातल्या सगळ्या समस्याच संपल्या होत्या का? तर याचं उत्तर आहे अजिबात नाही. उलट झालं असं की जगाचं लक्ष आता देशांतर्गत संघर्षांकडे, वांशिक हिंसाचाराकडे आणि मानवी हक्कांच्या गंभीर प्रश्नांकडे वळलं. आणि मग याच नवीन आव्हानांना तोंड देण्यासाठी एक नवीन आणि महत्त्वाची संकल्पना पुढे आली, ती म्हणजे मानवतावादी हस्तक्षेप. यामागे विचार असा होता की जगात कुठेही शांतता धोक्यात आली किंवा मानवी हक्कांचं उल्लंघन झालं तर त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी ही संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायाची आहे. पण मानवतावादी हस्तक्षेप म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा एखाद्या देशातला सरकार आपल्याच नागरिकांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार करतं तेव्हा त्या बिचाऱ्या नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी इतर देशांनी किंवा मग संयुक्त राष्ट्रांनी लष्करी हस्तक्षेप करणं. याचा मुख्य उद्देश हाच असतो की भविष्यात असे संघर्ष टाळावेत आणि तिथे पुन्हा शांतता नांदावी. तुम्हाला माहिती आहे, 1990च्या दशकाला तर मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ असंही म्हटलं जातं, कारण याच काळात संयुक्त राष्ट्रांनी कंबोडिया, सोमालिया आणि युगोस्लाव्हियासारख्या देशांमध्ये जिथे वांशिक हिंसाचार आणि मानवाधिकारांचं मोठं उल्लंघन होत होतं तिथे खूप सक्रिय भूमिका बजावली.
चला आता वळूया शीतयुद्धानंतर जगासमोर उभ्या राहिलेल्या एका आणखी मोठ्या आणि भयावह आव्हानाकडे, आणि ते म्हणजे दहशतवादाचं बदललेलं, अधिक जागतिक झालेलं स्वरूप. 11 सप्टेंबर 2001 ही तारीख कुणीही विसरू शकत नाही. अमेरिकेवर झालेल्या या दहशतवादी हल्ल्याने, ज्याला आपण 9/11 म्हणतो, त्याने अक्षरशः संपूर्ण जगाला हादरवून सोडलं. या एका घटनेने दहशतवादाची व्याख्याच जणू काही बदलून टाकली. आणि यानंतरच अमेरिकेने अफगाणिस्तान आणि इराकमध्ये दहशतवादाविरुद्ध युद्ध म्हणजेच वॉर ऑन टेरर सुरू केलं. पण दहशतवादाचं स्वरूप बदललं म्हणजे नेमकं काय झालं? तर बघा, पारंपरिक आणि आधुनिक दहशतवाद यात खूप मोठा फरक आहे. पारंपरिक दहशतवाद जो होता तो सहसा विशिष्ट गटांच्या हक्कांसाठी लढायचा आणि त्याचं लक्ष सरकारी संस्था असायच्या. पण या उलट जो आधुनिक दहशतवाद आहे तो अमूर्त धार्मिक विचारसरणीने प्रेरित असतो, त्याची व्याप्ती जागतिक असते आणि सगळ्यात भयानक म्हणजे तो सामान्य नागरिकांना म्हणजेच सॉफ्ट टार्गेट्सना लक्ष करतो. पण अमेरिकेचं हे एकध्रुवीय वर्चस्व काही कायम टिकलं नाही. काळ पुढे सरकत होता आणि हळूहळू जगात इतर सत्ता केंद्र आणि प्रादेशिक गट उभे राहू लागले. आणि इथूनच जगाची वाटचाल सुरू झाली बहुध्रुवीय व्यवस्थेकडे. तर मग या एकध्रुवीय व्यवस्थेला आव्हान कसं मिळालं? अनेक गोष्टी घडल्या. एकतर चीन आणि जपानमुळे आशियाचं महत्त्व प्रचंड वाढलं. दुसरीकडे रशियाने पुन्हा एकदा आपलं लष्करी सामर्थ्य दाखवायला सुरुवात केली. युरोपियन युनियनसारख्या प्रादेशिक संघटना खूपच मजबूत झाल्या. आणि हो, भारत आणि ब्राझीलसारखे विकसनशील देशही आता जागतिक स्तरावर एक महत्त्वाची भूमिका बजावू लागले होते. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून प्रादेशिकतावादाला मोठी चालना मिळाली. म्हणजे काय तर देश आता आपापल्या आर्थिक आणि सामरिक हितांसाठी एकत्र येऊ लागले. आणि त्यांनी आसियान आणि ब्रिक्ससारखे गट तयार केले. हेच तर आजच्या बहुध्रुवीय जगाचे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, जिथे सत्ता कोणत्याही एका देशाकडे एकवटलेली नाही, तर ती विभागली गेली आहे. तर 1991 पासून सुरू झालेला हा गुंतागुंतीचा प्रवास आपण पाहिला. ह्या सगळ्या बदलांनंतर आज आपण एका बहुध्रुवीय जगात उभे आहोत. पण मग एक शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न मनात येतोच. आजचं हे जग, जिथे सत्ता अनेक देशांमध्ये आणि गटांमध्ये विभागली गेली आहे, ते शीतयुद्धाच्या द्विध्रुवीय जगापेक्षा जास्त स्थिर आहे की जास्त अस्थिर? नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?